पुढची बातमी नागपूरमधून आहे। नवीन नागपूर संदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करार केला जाणार आहे। मंत्रिमंडळात 6500 कोटी रुपयांच्या नवीन नागपूर प्रकल्पाला मान्यता दिली जाणार आहे। नागपुरातील बाह्य वळण महामार्ग या संदर्भात देखील करार होणार आहे। कर्ज पुरवठा करणाऱ्या गृहनिर्माण आणि शहरी विकास महामंडळासोबत करार केला जाईल। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ। जितेंद्र, नक्कीच कारण ज्याप्रमाणे नवीन नागपूर होतंय किंवा नागपूरचा विस्तार वाढतोय, नागपूरची लोकसंख्या वाढते आणि मोठ्या प्रमाणात नागपूर पसरतंय, त्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 6500 कोटींच्या नवीन नागपूरच्या प्रकल्पाला मंजुरीही देण्यात आलेली होती आणि आज त्या संदर्भात गृहनिर्माण आणि शहरी विकास महामंडळाच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज एक करार करणार आहेत। दुपारी 2:30च्या सुमारास हा करार होणार असल्याची माहिती आहे आणि या अंतर्गत जे नवीन नागपूर उदयास येणारा किंवा जो नवीन नागपूरचा प्रकल्प आहे त्याचबरोबर एक बाह्य वळण मार्ग देखील यात सांगण्यात आलेली आहे। या दोन्ही प्रकल्पाच्या निधीची तरतूद जी आहे ती या करारा माध्यमातून होणार आहे आणि अनेक वैशिष्ट्य यासोबत राहणार आहेत। कारण नागपुरात मिहान आहे, SEZ आहे, बुटीबोरीमध्ये पंचतारांकित MIDC आहे आणि या संपूर्ण भागामध्ये नव्या नागपूरचा विस्तार होणार आहे। त्याचबरोबर गोधनी असेल किंवा लाडगाव असेल या ठिकाणी मुंबईतील BKCच्या धर्तीवर देखील नवीन नागपूरची निर्मिती होणार आहे। यामध्ये तंत्रज्ञान कंपन्या असतील, MSME असतील किंवा इतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्या सेवा प्रदात्य कंपन्या आहेत त्यांना सुविधा देण्यात येणार आहे। त्यामुळे भविष्य काळासाठी आणि नागपूरच्या भविष्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातोय। कारण नवीन नागपूर यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यावर आज हा करार होणार आहे आणि या कराराकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।